आपण जाणून घेणार आहोत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीमध्ये दाखल झालेत। उद्या ते साईबाबांचं दर्शन करणार आहेत। अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार देखील उपस्थित होते। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँडमध्ये नेत्यांची चर्चा झाली आहे। राज्यातील पावसाची स्थिती, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान याबद्दल देखील चर्चा झाल्याचं कळतंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली। नवी मुंबई विमानतळाचं पुढील आठवड्यात लोकार्पण केलं जाते। शिवाय मेट्रो 3 इतर विकास प्रकल्पांसंदर्भात देखील अमित शहांनी आढावा घेतला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे। तुषार, काय माहिती याबद्दल? विशाल, गेल्या तासाभरापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला राज्यातल्या विकास प्रकल्प आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी संदर्भामध्ये आपल्याला ब्रीफिंग देताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी सुरू आहे या संदर्भामध्ये राज्य सरकार तर मदत करत आहे, मात्र केंद्राचं पथक लवकरात लवकर दाखल व्हावं या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना ब्रीफिंग दिलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ असेल किंवा मेट्रो 3चं आपल्याला इनॉग्रेशन करताना पाहायला मिळणार आहेत। तर विविध विकास प्रकल्पांबाबत आपल्याला त्यांना ब्रीफिंग देताना पाहायला मिळाले। त्यामुळे मराठवाड्यातली अतिवृष्टी आणि दुसरीकडे महाराष्ट्रातले होऊ घातलेले विकास प्रकल्प या संदर्भातले महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याची माहिती मिळते। उद्या अमित शहा आपल्याला सकाळी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर प्रवरा येथे प्रामुख्याने विखे पाटील यांच्या साखर कारखान्यावरती अनेक प्रकल्पांचं अनावरण होईल आणि त्यानंतर त्यांचा दौरा, आपला धावता दौरा बरोबर पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल।